जळगावमध्ये 14 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या, नारळवळीमधून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय। एरंडोल तालुक्यामधल्या रिंगणगावमधील धक्कादायक घटना। आरोपींच्या अटकेसाठी संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। अहमदाबादमधील दुर्घटनेनंतर एअर इंडिया मागे शुक्लकाष्ट। आतापर्यंत 4 उड्डाणं रद्द। लंडनवरून अमृतसरला येणारी, दिल्लीहून पॅरिसला जाणारी तर अहमदाबादहून लंडनला जाणारी विमानं सुद्धा आपत्कालीन लँडिंग। डीजीसीएची एअर इंडियाच्या अभियांत्रिकी विभागाला नोटीस। विमान अपघातासंदर्भात चौकशीसाठी बोलावलं। एअर इंडियाच्या बोईंग विमानात झालेल्या बिघाडाबाबत खुलासा मागितला। इस्रायलच्या मोसाद मुख्यालयावर इराणचा मोठा हल्ला। हर्जालियामधील लष्करी गुप्तचर इमारतीला सुद्धा लक्ष्य केलं। मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना। इराणी सैन्याचे नवनियुक्त प्रमुख अली शामदानी यांची हत्या। इस्रायली सुरक्षा दलाचा मोठा दावा। 5 दिवसात इराणच्या 2 सीडीएसचा खात्मा। इस्रायल आणि इराणमधील संघर्ष चिघळला। अमेरिकेपाठोपाठ आता भारताकडून सुद्धा नागरिकांना तेहरान तातडीनं सोडण्याचे आदेश। राज्यामध्ये कोरोनाच्या 34 नव्या रुग्णांची नोंद। राज्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 512 वर। महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत पाक आमने सामने येणार। आयसीसी कडून वेळापत्रक जाहीर। 5 ऑक्टोबरला कोलंबोमध्ये सामना रंगणार।